वणी येथील मोक्षधाम येथे एक हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच हेलावून सोडलेत। हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्युमुखी पडलेले प्रसिद्ध कोळसा व्यावसायिक राजकुमार उर्फ राजा सुरेश जयस्वाल यांची पत्नी श्रद्धा आणि अवघ्या 23 महिन्यांची चिमुकली काशी यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। 12 जून रोजी सकाळी 5:20 केदारनाथ जवळ झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत जयस्वाल कुटुंबीय काळाच्या पडद्याआड गेलेत। राजकुमार जयस्वाल आपल्या परिवारासह 9 जून रोजी उत्तराखंड येथे 4 धाम यात्रेसाठी गेले होते। त्यांच्यासोबत त्यांचे साडू प्रवीण महाजन आणि मेहुणी पूजा महाजन हे दाम्पत्यही देवदर्शनासाठी होते। केदारनाथहून गुप्तकाशीला जात असताना अचानक हेलिकॉप्टर कोसळलेत आणि ज्यात जयस्वाल पती पत्नी व त्यांच्या चिमुकल्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला। सुदैवाने महाजन दाम्पत्याला दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये आरक्षण मिळाल्याने ते बचावलेत। खराब हवामानामुळे गोरेकोंडच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळलेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या दुर्घटनेने जयस्वाल कुटुंबावर काळाने घाला घातला। हसत खेळत कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाल्याने शहरात दुःखाची लाट उसळली आहे। सकाळी रुद्रप्रयागहून दिल्लीहून नागपूर आणि त्यानंतर सकाळी 8:15च्या सुमारास जयस्वाल दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीचे पार्थिव वणी येथे आणण्यात आले। निवासस्थानी अंतिम दर्शनाकरिता ठेवल्यानंतर सकाळी 9 वाजता फुलांनी सजवलेल्या ट्रॅक्टरमधून तिघांचीही अंत्ययात्रा काढण्यात आली। या अंत्ययात्रेत त्यांचा अखेरचा निरोप देण्यासाठी नातलग, आप्तस्वकीय, मित्रपरिवार, व्यावसायिक आणि शहरवासियांनी अलोट गर्दी केली होती। संपूर्ण वणी शहर शोकसागरात बुडाले होते आणि अंत्ययात्रेला जनसागर उसळला होता। खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार संजय देरकर, माजी आमदार संजू रेड्डी, बोध कुरवार, मनसे नेते राजू उंबरकर यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच एसडीपीओ गणेश किंद्रे आणि ठाणेदार गोपाल उंबरकर हेही अंत्यविधीला उपस्थित होते। यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मोक्षधाम येथे सकाळी 11 वाजता तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले। पती पत्नीला मुखाग्नी देण्यात आली तर चिमुकली काशी भूमातेच्या कुशीत विसावली। अतिशय सुस्वभावी आणि मनमिळावू असलेल्या राजकुमार जयस्वाल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अशा अकाली निधनाने समाजमन हळहळले आहेत।